नमस्कार श्रोते हो, मी उज्ज्वला सबनवीस आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. आज मी आता तुम्हाला एक जरा माझा मजेशीरच अनुभव सांगणार आहे. आम्ही नवीन सोसायटीत राहायला आलो. ही सोसायटी जरा हायफाय आणि पॉश होती. म्हणजे तशी मला व्यवस्थितच सवय आहे अशा सोसायटीमध्ये राहण्याची. माझ्या मिस्टरांच्या बदलीमुळे नवनवीन सोसायटीमध्ये आम्हाला राहावंच लागतं. पण तरीही मला तिथे थोडं गुदमरल्यासारखं वाटतंच. सुरुवातीचे काही दिवस होतं असं. ते मुखवटी जीवन मला नको वाटतं हो. मोजून मापून बोलायचं, हाय, हॅलो, कैसी है आप, ग्लॅड टू मीट यू, या वाक्यांच्या पुढे संवादाची गाडी जातच नाही श्रोते हो. माझं तसं नाही आहे. मला भरपूर गप्पा मारायला आवडतात. इंटरकॉम करूनच जायचं आणि काही काम असेल तरच बोलायचं. अशा वातावरणात राहायला नको वाटतं. पण कधी कधी इलाज नसतो, राहावं लागतं. त्यांच्या किटी पार्टीत पण जॉईन व्हायला माझी इच्छा होत नव्हती. त्याच बेगडी गप्पा, मी ज्वेलरी घेतली, मी 5,000चा ड्रेस घेतला, अशा गप्पांमध्ये मी रमत नाही श्रोते हो. मग काय, संवाद साधायला तर कोणीतरी पाहिजेच. मी गप्प नाही राहू शकत. माझी पोळ्या करणारी मुलगी येणारी पोरगिलीशी आहे आणि चांगलीच गप्पिष्ट आहे. मावशी, पोळ्या किती करू, ही तिची हाक ऐकली की माझा चेहरा लगेच खुलायचा. चला आता जरा गप्पा मारायला मिळतील, तोंड हलेल, या कल्पनेने मला बरं वाटायचं. तिचं सुखदुःख ती मला सांगायची. जरा जास्तच बडबडी आहे ती. 304वाला मॅडम असं म्हणतात आणि 105वाली मॅडम जरा आगाऊच आहे. याही बातम्या ती मला आवश्यकता नसताना पुरवायची. पण हळूहळू मला लक्षात यायला लागलं श्रोते हो, की ही सगळ्यांना मॅडम म्हणते आणि मला मात्र मावशी म्हणते. ही मला मॅडम का म्हणत नसेल, हा प्रश्न मला आता छळायला लागला. दिवसेंदिवस हा विचार मला सतवायला लागला. मी हायफाय वाटत नाही का? मी गृहिणी आहे म्हणून असेल का? अनेक शक्यतांचा मी विचार करायला लागले. पण ती वर राहणारी 305वाली तर गृहिणीच आहे. तिलाही मॅडम म्हणते, मग मला का मावशी म्हणते? आता मला अस्वस्थता यायला लागली. मी माझ्या मनातली खदखद मुलींजवळ बोलूनही दाखवली. आई, तू या कामवाल्या बायांना खूप लाडवून ठेवते, मग त्या तुझ्याशी अशा सलगीने वागतात. त्या दोघींनी सगळं खापर माझ्याच माथ्यावर फोडलं. मी चूप बसले. काय करणार? आता मी ठरवलं की हिच्याशी जेवढ्याच तेवढंच बोलायचं. प्रेमाने तर मुळीच नाही वागायचं. मावशी, पोळ्या किती करू, या हाकेने आता माझा चेहरा खुलेलासा झाला. मी तिला टाळायला लागले. त्यावेळेस मी पुस्तक वगैरे कधी वाचत नाही, पण मी मुद्दाम पुस्तक घेऊन बसायला लागले. आता मी चंगच बांधला. हिच्याशी अंतर राखून वागायचं आणि तिला मॅडम म्हणायला लावायचंच. आता ही माझी सगळ्यात मोठी समस्या बनली श्रोते हो. मी तिच्याशी अगदीच तुटक वागत होते. तिच्या लक्षात पण येत होतं की नाही काय माहिती. त्या दिवशी ती आली. मी आतल्या खोलीत कपाट आवरत राहिले. पोळ्या झाल्यावर ती एकदम आत आली. मी तिला रागावणारच होते की एकदम आत कशी आली. पण तेवढ्यात तिने माझ्या हातावर पेढा ठेवला आणि आनंदाने थपथपून म्हणाली, मावशी, घर घेतलं बरं का मी स्वतःचं. आज किल्ली घ्यायला चाललोय. मी तुम्हाला कधीच सांगणार होती, पण एवढ्यात तुमच्या माझ्या निवांत गप्पा झाल्याच नाही. माझी आई म्हणाली, कोणीतरी मोठ्या व्यक्तीचा, प्रेमाच्या माणसाचा आशीर्वाद घेऊन जा घर ताब्यात घेताना. मी म्हटलं, आहेच माझ्या मावशी, मी घेते त्यांचा आशीर्वाद. आईला मी नेहमी सांगत असते मावशी तुमच्याबद्दल. मला फार आवडल्या तुम्ही पहिल्या भेटीतच. आईला मी म्हटलं, मला तुझाच भास होतो 604मध्ये राहायला आलेल्यांमध्ये. आई म्हटलं, तर कदाचित आगाऊपणा वाटेल. मग माझी आई म्हणाली, अगं मग मावशी म्हण. आई आणि मावशी एकच. ती आनंदाने भरभरून बोलत होती. मी हातात पेढा घेऊन तिच्याकडे नुसतीच बघत होते. ती आनंदाने निथळून काय काय बोलत होती. आता मावशी, मला जास्त काम करावं लागेल,
कर्ज घेतलंय ना. आणि मावशी माहितीये का, मी आज सगळ्या मॅडमकडे सुट्टी घेतली, पण मी नवऱ्याला सांगितलं की मी मावशींकडे सुट्टी नाही घेणार, पोळ्या करून येते आणि त्यांचा आशीर्वाद पण घेऊन येते. मला गहिवरून आलं, या कुठल्या ऋणानुबंधाच्या गाठी. इतके वर्ष ज्यांच्याकडे काम करते तिथे न जाता माझ्याकडे आली. त्यांना मॅडम म्हणते कारण त्या सगळ्यांशीच तिचं जेवढ्याच तेवढंच होतं. मी तिच्याशी प्रेमाने वागत होते, तिला माझ्याबद्दल आपुलकी वाटत होती, माझ्याविषयी तिला खरंच प्रेम होतं आणि मी वेगळेच विचार करत होते. माझ्या मनातल्या सगळ्या निर्गाठी सुटत होत्या, मन हलकं हलकं होत होतं. मीच निर्माण केलेल्या प्रश्नांच्या भेंडोळ्यात मीच अडकली होती. पण आता मलाच माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. मला आता नकोच होतं तिने मला मॅडम म्हटलं. मी तिची मावशीच आहे आणि राहील. मी प्रेमाने तिचा हात हातात घेतला आणि मनापासून म्हटलं, तुला खूप शुभेच्छा ग आणि भरभरून आशीर्वाद पण बरं का. आणि घर घेतलं म्हणून उद्या सुट्टी घेऊ नको, खूप गप्पा साठल्या आहेत आपल्या. ये उद्या लवकर. हो मावशी, मी येते लवकर, तीही खुशीत बोलली. सगळं वादळ शमलं होतं, प्रसन्नता माझ्यात खोलवर झिरपली होती. मला हलकं वाटायला लागलं होतं. आता मी पुन्हा मावशी पोळ्या किती करू या हक्केची वाट बघायला लागले आणि आमच्या मावशी भाचीच्या गप्पा रंगायला लागल्या. कोणताही किंतु मनात न येता